विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आपण इयत्ता 7वीच्या भूगोल या विषयामध्ये आजपासून साधारणतः या वर्षभरात 11 प्रकरणांचा अभ्यास करणार आहोत। या 11 प्रकरणांमध्ये पहिले जे प्रकरण आहे ते आहे ऋतू निर्मिती भाग 1। ऋतूंची निर्मिती कशी होते, ऋतू निर्मिती म्हणजे ऋतू कसे निर्माण होतात आणि ऋतू निर्माण होण्याचं महत्त्वाचं कारण काय। तर या ऋतू निर्मितीच्या प्रकरणाचे 2 भाग आहेत। एक पहिला भाग हा या सत्रामध्ये आहे आणि दुसरा जो भाग आहे तो ऋतू निर्मिती भाग 2 हे प्रकरण 8 जे आहे ते पुढच्या सत्रामध्ये आहे। आपण या सत्राचं पहिलं प्रकरण या ठिकाणी सुरू करूया। त्याचं नाव आहे ऋतू निर्मिती भाग 1 इयत्ता 7वी। मित्रांनो आपण 5वी आणि 6वी या दोन्ही वर्गामध्ये भूगोल विषयाचा अभ्यास केलाय। भूगोल विषयाचा अभ्यास करून तुम्हाला काही प्रश्न पुस्तकात दिलेले आहेत की तुम्हाला त्यापैकी किती आठवतं, किती तुमच्या स्मरणामध्ये आहे, किती तुमच्या आकलनामध्ये आहे। त्यामध्ये पहिला प्रश्न आहे की पृथ्वीवर दिन व रात्र कशामुळे होतात। म्हणजे ही जी आपली पृथ्वी आहे, ठीक आहे, हा पृथ्वीचा गोल आहे आणि या पृथ्वीच्या गोलावर जर आपण पाहिलं तर अशा प्रकारचा हा गोलाचा आकार, तर या पृथ्वीवर दिन व रात्र का होतं हा प्रश्न पहिला आहे। म्हणजे पृथ्वीवर दिन व रात्र होण्याचं कारण काय। आता आपण मागच्या वर्षामध्ये आणि त्याच्याही अगोदरच्या वर्षामध्ये पृथ्वीवर दिन आणि रात्र का होतात त्याचं कारण पाहिले। त्याचं कारण म्हणजे आपल्या पृथ्वीचं परिवलन। म्हणजे ही जी पृथ्वी आहे ही आपली पृथ्वी अशा प्रकारे स्वतःभोवती फिरते आणि स्वतःभोवती फिरत असल्यामुळे काय होतं मित्रांनो, आपल्या पृथ्वीवर दिवस आणि रात्र होतात। आता पृथ्वीच्या फिरण्यामुळे दिवस व रात्र कसे होतात असा एक कदाचित आपला प्रश्न पडला असेल मागच्या वर्षीचा अभ्यासक्रम ऐकला। म्हणजे आता जर आपण विचार केला तर सूर्य एका ठिकाणी स्थिर आहे, सूर्य एका ठिकाणी स्थिर आहे, आपली पृथ्वी फिरते आहे। आपण असं म्हणतो की सूर्योदय झाला, सूर्यास्त झाला किंवा सूर्य उगवला, सूर्य मावळला, परंतु वास्तवामध्ये सूर्य उगवत नाही आणि मावळत नाही। मग काय होतं, सूर्य हा एकाच ठिकाणी स्थिर आहे। मग एकाच ठिकाणी स्थिर आहे परंतु पृथ्वी फिरते आहे। ही जी पृथ्वी आहे ही फिरल्यामुळे काय होतं, जो भाग या पृथ्वीचा सूर्यासमोर येईल त्या भागावर सूर्याची किरण पडतात, म्हणजे त्या ठिकाणी दिवसाला सुरुवात होते आणि मग पर्यायाने त्याच्या विरुद्ध भाग जो असेल ना तो अंधारामध्ये जाईल। म्हणजे पृथ्वीला फिरण्यासाठी परिवलनासाठी जो काही वेग आहे या परिवलनामुळे काय होईल तर फिरत फिरत अशा प्रकारचे समजा उदाहरणार्थ हा भारत आहे, हा भारत जर समजा सूर्यासमोर आला तर काय होईल, इकडं सूर्योदय होईल, सूर्य उगवेल। मग जर तुम्ही पाठीमागच्या बाजूला पाहिले तर इकडे अमेरिका आहे, इकडे काय होईल, इकडे अंधार पडायला लागेल, म्हणजे इकडे सूर्य मावळला असं होतं। म्हणजे आपल्या पृथ्वीवर दिन व रात्र कशामुळे होतात या प्रश्नाचं उत्तर आहे आपल्या पृथ्वीवर दिन व रात्र हे पृथ्वीच्या परिवलनामुळे होतात। पुढचा प्रश्न असा निर्माण होतो की परिवलन म्हणजे काय। परिवलन म्हणजे पृथ्वीचे स्वतःभोवती फिरणे। म्हणजे ही आपली पृथ्वी ज्यावेळी स्वतःभोवती फिरते या पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीला पृथ्वीचे परिवलन असे म्हणतात। दुसरा प्रश्न पुस्तकात दिलाय आपल्या, पृथ्वीच्या सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्याच्या क्रियेला काय म्हणतात। आता आपण पाहिले की पृथ्वी जेव्हा स्वतःभोवती फिरते त्याला परिवलन म्हणतात, परंतु ही जी पृथ्वी आहे ही स्वतःभोवती फिरत फिरत काय करते तर ती सूर्याभोवती सुद्धा फिरते। मग पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या गतीला काय म्हणतात तर पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या गतीला परिभ्रमण असे म्हणतात। म्हणजे पृथ्वीच्या 2 गती आहेत, एक आहे परिवलन
आणि दुसरं आहे परिभ्रमण, म्हणजे ज्या वेळी आपली पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्याला परिभ्रमण म्हणतात, आणि ज्या वेळी आपली पृथ्वी ही स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती एक चक्कर मारून येते किंवा सूर्याभोवती फिरते, या पृथ्वीच्या गतीला पृथ्वीचे परिभ्रमण असे म्हणतात. तिसरा प्रश्न दिलाय आपल्याला की पृथ्वीला या क्रियेला किती कालावधी लागतो. कोणत्या क्रियेला? या क्रियेला परिभ्रमणाला. साधारणतः पृथ्वीला परिभ्रमणासाठी 365 दिवस लागतात, आणि परिभ्रमणासाठी किती दिवस लागतात मग? 24 तास. 24 तासामध्ये आपली पृथ्वी काय करते? स्वतःभोवती फिरते, आणि 365 दिवसामध्ये ती सूर्याभोवती फिरू देते. म्हणजे सूर्याभोवती फिरण्यासाठी पृथ्वीला 365 दिवस लागतात. खरं म्हणजे 365च्याही पुढे आहे. आता जर आपण पाहिलं हे 24 तास, तर खरं म्हणजे 24 तासापैकी जर आपण पाहिलं, ऍक्च्युअल जर आपण कालावधी पाहिला तर हा होतो 23 तास, त्यानंतर 57 मिनिटे. आपण नकाशा थोडासा बाजूला ठेवूया. 57 मिनिटे 15 सेकंद. म्हणजे जर आपण पाहिलं तर 24 तास आपण सुमारे म्हणतो, सुमारे 24 तास लागतात म्हणून, परंतु खऱ्या अर्थानं पृथ्वीला स्वतःभोवती फिरायला वेळ लागतो 23 तास 57 मिनिटे 15 सेकंद. तसं 365 दिवस असं म्हणतो आपण, परंतु त्याच्याही जास्त दिवस वेळ लागतो. त्यामुळे 365 दिवस 5 तास 45 मिनिटे आणि 48 सेकंद एवढा कालावधी पृथ्वीला सूर्याभोवती फिरायला लागतो. म्हणजे काय होतं माहिती का? 365 दिवसाच्या पुढेही कालावधी लागतो, आणि हा 5 तास असे जर आपण जर वाढवत वाढत गेलो, त्याच्यामुळे दर 4 वर्षानंतर काय होतं? आपल्याकडे लीप वर्ष येते. ज्या लीप वर्षामध्ये 365 दिवसाच्या ऐवजी 366 दिवस असतात. 366 दिवस त्याला आपण म्हणतो लीप इयर किंवा लीप वर्ष. मग लीप वर्ष म्हणजे काय? ज्या वर्षामध्ये 366 दिवस येतात. काय येतात? कारण यामुळे येतात. पृथ्वीला स्वतःभोवती फिरायला जरी 24 तास लागत असले आणि सूर्याभोवती फिरायला 365 दिवस आपण म्हणत असलो, तरी 365 दिवस 5 तास 45 मिनिटे आणि 48 सेकंद एवढा कालावधी लागतो. त्यामुळे हा जो काही उरलेला कालावधी आहे तो 4 वर्षानंतर आपण काय करतो? 1 दिवस त्याचा वाढवतो. त्यामुळे दर 4 वर्षानंतर 365 ऐवजी 366 वा दिवस येतो, जो फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 वा दिवस असतो. 29 फेब्रुवारी. एरवी सामान्य वर्षामध्ये 28 दिवस फेब्रुवारी महिन्याचे, परंतु लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्याचे दिवस असतात 29. पुढचा प्रश्न आहे की आपला जो काही भारत आहे तो कोणकोणत्या गोलार्धामध्ये आहे. आता कोणत्या नव्हे तर कोणकोणत्या गोलार्धामध्ये आहे. आता आपण नकाशामध्ये थोडं समजून घेऊया की आपला भारत देश कुठे आहे, कोणकोणत्या गोलार्धामध्ये आहे. गोलार्ध म्हणजे काय? आता हा गोल आहे, हा पूर्ण गोल आहे, आणि याच पृथ्वीच्या हा नकाशा आहे. म्हणजे हा जो पूर्ण गोल आहे त्या गोलातला अर्धा भाग म्हणजे गोल अर्धा गोल. आता उदाहरणार्थ बघा, हा पूर्ण पृथ्वीचा नकाशा आहे. या विषुववृत्त, हे जी विषुववृत्त आहे, या विषुववृत्ताच्या उत्तरेकडे अर्धा गोल आणि विषुववृत्ताच्या दक्षिणेकडे अर्धा गोल. मग उत्तरेकडचा अर्धा गोल म्हणजे उत्तर गोल अर्ध, बरोबर, आणि विषुववृत्ताच्या दक्षिणेकडचा अर्धा गोल म्हणजे दक्षिण गोल अर्ध, म्हणजे उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध.
हे झाले दोन गोलार्ध. त्यानंतर हा जो काही या ठिकाणी बघा 0° रेखावृत्त आहे. या रेखावृत्ताने काय केलेलं, पृथ्वीचे दोन असे उभे भाग केले. जसे आपण आता आडवे भाग केले होते ना, इथं विषुववृत्त पाहिलं ना आपण, ज्याला पृथ्वीला मध्यातून विभागले. म्हणजे विषुववृत्ताने काय केलंय, पृथ्वीला मध्यातून अशी विभागणी केली. उत्तरेकडचा अर्धा गोल आणि दक्षिणेकडचा अर्धा गोल. तसंच काय झालेलं आहे, या मूळ रेखावृत्ताने काय केलेलं आहे, पृथ्वीचे असेच दोन समान भाग केले. हा पूर्वेकडचा पूर्व गोलार्ध आणि पश्चिमेकडचा पश्चिम गोलार्ध. म्हणजे पूर्व गोलार्ध, पश्चिम गोलार्ध, उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध अशा प्रकारे 4 गोलार्धामध्ये आपण याची विभागणी करू शकतो. मग प्रश्न दिलाय आपल्याला की आपला देश कोणकोणत्या गोलार्धामध्ये आहे. आता बघा इकडे हा आहे भारत. आता जर मी तुम्हाला म्हटलं या रेखावृत्ताच्या कोणत्या गोलार्धामध्ये भारत आहे, तर रेखावृत्ताच्या तो पूर्व गोलार्धामध्ये आहे. हा बरोबर. ही दिशा म्हणजे उत्तर, इकडे दक्षिण, इकडची उजव्या हाताची दिशा म्हणजे पूर्व आणि इकडची पश्चिम. मग आपला भारत हा या नकाशामध्ये कोणत्या गोलार्धामध्ये येतो, तर पूर्व गोलार्धामध्ये. आणि यासोबतच हे जे काही विषुववृत्त आहे, या विषुववृत्ताचा तो उत्तरेकडे येतो, म्हणजे तो उत्तर गोलार्धामध्ये येतो. म्हणजे भारत हा पूर्व उत्तर गोलार्धामध्ये आहे असं आपल्याला म्हणता येईल. पृथ्वीवर सूर्यकिरणे सर्व ठिकाणी लंबरूप का पडत नाही. आता आपल्या पृथ्वीवर जी काही सूर्यकिरणे पडतात ती सर्व ठिकाणी लंबरूप का पडत नाही. म्हणजे ही जी काही सूर्यकिरणे आहेत ती आपल्या पृथ्वीवर सगळीकडे लंबरूप स्वरूपामध्ये का पडत नाही. काय कारण आहे, त्याचं कारण खूप सोपं आहे. त्याचं कारण म्हणजे आपल्या पृथ्वीचा जो काही आकार आहे तो आहे गोलाकार. आणि पृथ्वीचा आकार गोलाकार असल्यामुळे आता हा जो आकार आहे, आता जर समजा सूर्यकिरण इकडून आले तर हा जो काही मधला भाग आहे, या मधल्या भागावर सूर्याचे लंबरूप किरण पडतील. परंतु इकडे सूर्याची लंबरूप किरण पडणार तर इकडे पडणार नाही. म्हणजे थोडक्यात पृथ्वीचा जो काही गोलाकार भाग आहे, या गोलाकार आकारामुळे पृथ्वीवर काही ठिकाणी म्हणजे मध्यावर पृथ्वीच्या लंबरूप सूर्यकिरण पडतात आणि बाकीकडे मात्र ती तिरपी असतात. म्हणजे पृथ्वीवर सूर्यकिरणे सर्व ठिकाणी लंबरूप पडत नाहीत, कारण पृथ्वीचा आकार गोलाकार आहे. जर पृथ्वी अशी एकदम सपाट असते, समजा आता हा अशी जर पृथ्वी असते, काय झालं असतं, सगळ्या भागावर सूर्यकिरण लंबरूप पडली असते. परंतु असं नाही, आपली पृथ्वी अशी गोल झाली. गोल झाल्यामुळे काय झालं, मध्य भागामध्ये जो भाग पृथ्वीचा सूर्याच्या समोर आला त्याच्यावर लंबरूप किरण पडती आणि जो भाग सूर्यापासून दूर गेलाय पृथ्वीचा त्या भागावर तिरपी किरण पडते. म्हणजे जर तुम्ही विचार केला तर या उत्तर आणि दक्षिण गोलार्धावर एकदमच तिरपी किरण पडतील. म्हणूनच उत्तर आणि दक्षिण गोलार्धावर सर्वाधिक तिरपी किरण पडतात. म्हणून त्या ठिकाणी दिनमान वाढत जातो, रात्रमानही वाढत जातं. आता जर आपण पाहिलं तर या उत्तर आणि दक्षिण गोलार्धावर 6 महिन्यापर्यंत रात्र असते, 6 महिन्यापर्यंत दिवस, कारण ते खूप तिरपी किरण त्या ठिकाणी पडतात. आता बघा आपल्या पुस्तकामध्ये एक चार्ट दिलाय. आपल्याला प्रत्यक्ष निरीक्षण करायचंय. दिनदर्शिका म्हणजे प्रत्यक्ष निरीक्षण करा, किंवा तुमच्याकडे जी काही दिनदर्शिका आहे, कॅलेंडर आहे तुमच्या घरी, त्या कॅलेंडरचं निरीक्षण करा. किंवा त्याच्यामध्ये बघा, किंवा वर्तमानपत्रांचं निरीक्षण करा, वर्तमानपत्र वाचा, किंवा इंटरनेटचा वापर. याच्या मार्फत काय करायचं आपल्याला, आपल्या जून महिन्याच्या 10 दिवसांमधला जो काही सूर्योदय आणि सूर्यास्ताचा कालावधी आहे, तो सूर्योदय आणि सूर्यास्ताचा कालावधी आपल्याला काय करायचा, नोंद करून घ्यायचा चार्टमध्ये. मग 19 जूनला सूर्योदय केव्हा झाला आणि सूर्यास्त केव्हा झाला. मग 22 जून, 23 जून, 24, 25, 26, 27, 28 असे 28 जून पर्यंत काय करायचं, त्या चार्ट मध्ये आपल्याला नोंद करायची. आता आज आहे 22 जून, म्हणजे 19 जून पासून आपल्याला मोजावं लागेल.
मग 19 जूनला सूर्योदय केव्हा झाला, सूर्यास्त केव्हा झाला, मग 22 जूनला केव्हा झाला, 23 जूनला, मग उद्या 24 जूनला केव्हा होणार, मग 25 जून, 26, 27, 28. 28 जून पर्यंत आपल्याला काय करायचं, हे दिनमान आणि रात्रमानाचा कालावधी काढायचा. मग आता जर आपण निरीक्षण केलं असेल तर 19 तारखेला सूर्योदय हा सकाळी 6:04 झाला. म्हणजे सूर्योदय 6:04 म्हणजे सूर्य हा 6:04 उगवला 19 तारखेला. सूर्योदय झाला होता 7:16. मग दिनमान किती झाला, दिनमान झाला जवळपास 13 तास 6 मिनिटे आणि रात्रमान झाली 10 तास 54 मिनिटे. अशा प्रकारे दिनमान आणि रात्रमानाचा कालावधी आपल्याला काढता येतो. पण कसा काढता येईल आपल्याला, जर आपण अशा प्रकारे 19 जून पासून 19 जून पासून जर अशा प्रकारे आपण काढत गेलो 28 जून पर्यंत, तर आपल्याला अशा प्रकारचा कालावधी काढता येईल. मग इकडं सूर्योदय केव्हा झाला, मी सांगितलं 6:04 झाला. सूर्यास्त केव्हा झाला, 7:16 झाला. आणि दिनमान होता त्या दिवसाचा 13 तास 6 मिनिटे, रात्रमान होतं 10 तास 57 मिनिटे, म्हणजे 10 तास 54 मिनिटे. म्हणजे या ठिकाणी अशा प्रकारचा हा कालावधी म्हणजे बरोबर 24 तास या ठिकाणी येतील. अशा प्रकारे 19 जून, मग 20 जून, 21, 22, 23, 24 अशा प्रकारे आपल्याला काढावा लागेल. आता अशा प्रकारे आपण 19 जून पासून काढत गेलो तर साधारणतः हा कालावधी या ठिकाणची वरची जी माहिती थोडक्यामध्ये जी आहे ती या ठिकाणी मी पुसून टाकतो आणि वर आपण त्या ठिकाणी थोडासा चार्ट तयार करून घेऊया. हा आहे दिनांक, सूर्योदय, सूर्यास्त, आहे दिनमान आणि या ठिकाणी रात्रमान. म्हणजे रात्र किती मोठी आहे, छोटी आहे रात्रमान. आणि मग तुम्ही माहिती का त्या ठिकाणी माहिती कशामधून मिळवली ती आपल्याला त्या ठिकाणी नोंद करते शेवटच्या ह्याच्यामध्ये माहितीचा स्रोत काय आहे. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी माहिती मिळवता येईल. आता पहा अशा प्रकारे 19 जून झालं. मग आता इकडे बघू आपण, आधी हा चार्ट समजून घेऊया. 19 जून, मग 20 जून, 21 जून, 22 जून, 23 जून, 24 जून, अशा प्रकारे आपल्याला 25 जून, 26 जून, 27 जून आणि शेवटी 28 जून अशा प्रकारे आपल्याला इथे कालावधीची नोंद करायची. हा चार्ट झाल्यानंतर तुमच्या लक्षामध्ये येईल. आता हे चार्टवरून काही प्रश्न आपल्याला दिलेले आहेत. तो चार्ट तुम्ही तयार केल्यावर तुम्हाला कळेल की यामध्ये सर्वात मोठा दिवस कोणता. तर साधारणतः चार्ट मध्ये दिवस सगळ्यात मोठा येईल तो म्हणजे 23 जून येईल. कारण 23 जून जर तुम्ही जर पाहिलं तर 23 जूनला सूर्योदय होता, 6:05 सूर्य उगवला होता आणि मावळला होता तो 7:17. 7:17 तो मावळला होता. म्हणजे या ठिकाणी दिनमान 13 तास 12 मिनिटाचं या ठिकाणी दिसेल आपल्याला आणि रात्रमान या ठिकाणी 10 तास 58 मिनिटे. म्हणजे या ठिकाणचा जो दिवसमान असेल तो सगळ्यात मोठा असेल.
म्हणजे तुम्ही जर चार्ट तयार केला तर तुमच्या लक्षात येईल की दिवस हा अशा प्रकारे 1-1, 2-2 मिनिटांनी वाढत जातो, तो साधारणतः कमी होत नाही, तो वाढत जातो आणि अशा प्रकारे मग आपल्याला तो सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या या कालावधीवरून दिनमान आणि रात्रमान काढता येईल. त्यानंतर रात्रमानात दररोज कोणता बदल होतो तर जर आपण चार्ट काढला तर त्याच्यामध्ये लक्षात येईल की बाबा रात्रमान जे आहे हे रात्रमान या ठिकाणी वाढत चाललेलं. म्हणजे आता जर समजा 19 जूनला जर रात्र 10:54 त्या ठिकाणी झाली असेल तर 20 जूनला 10:55, मग 10:56, 10:57 इकडे बघा इकडे झाले 10:58, इकडे 11 तासांची रात्र. अशा प्रकारे ती रात्रीचा जो कालावधी असेल तो असा वाढत जाईल. त्यानंतर हा बदल कशामुळे होत झालेला असावा याचं कारण म्हणजे आपल्या पृथ्वीचं फिरणं किंवा पृथ्वीचे उत्तरायण आणि दक्षिणायन. साधारणतः जून महिन्यामध्ये जर आपण पाहिलं तर साधारणतः जून महिन्यामध्ये आपल्या पृथ्वीचं दक्षिणायन सुरू होतं. म्हणजे आपली पृथ्वी काय करते, तो पृथ्वीचा जो काही दक्षिण भाग आहे हा दक्षिण भाग सूर्याकडे हळूहळू करू लागतो आणि हा दक्षिण भाग सूर्याकडे करू लागल्यामुळे दक्षिण भागामध्ये सूर्यकिरण जास्त पडतात. म्हणजे दिनमान त्या ठिकाणी मोठा होतो, रात्रमान लहान व्हायला लागतो. म्हणजे उत्तरायण आणि दक्षिणायन या दोन्ही आयनामध्ये अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. अशा प्रकारे रात्रमान काढताना आपल्याला काय करावं लागलं तर रात्रमान काढताना सोपं आहे की सूर्योदय आणि सूर्यास्त याच्यामध्ये किती फरक आहे आणि मग दिनमान किती आहे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला रात्रमान काढताना त्याच्यामध्ये अशा प्रकारे रात्रमान आपण काढलं. कोणत्या 2 तारखांना दिनमान आणि रात्रमान त्या ठिकाणी समान आहे तर साधारणतः जर आपण निरीक्षण केलं तर 22 जून आणि 21 आणि 22 या दोन्ही दिवसात जर आपण निरीक्षण केलं तर या दोन्ही तारखांना या ठिकाणी दिनमान आणि रात्रमान हे समान आपल्याला चार्ट मध्ये पाहायला मिळते. या ठिकाणी जर आपण विचार केला तर या दोन्ही ठिकाणी आपल्याला अशा प्रकारची परिस्थिती दिसून येईल. त्यानंतर दिनमान आणि रात्रमान यामध्ये पडणारा फरक तुम्ही तक्त्याच्या आधारे पाहिला. म्हणजे अशा प्रकारचा तक्ता तुम्ही काढला की तुम्हाला ते समजेल की दिनमान किती आहे, रात्रमान किती आहे. तुम्ही इंटरनेटवरून काढा, वर्तमानपत्रातून बघा किंवा तुमच्याकडे कॅलेंडर आहे त्याच्यावर पण लिहिलं असतं पाठीमागे सूर्योदय किती वाजता आहे, सूर्यास्त किती वाजता आहे, त्याच्यावर तुम्हाला ते सहज काढते. अशा प्रकारे सप्टेंबर आणि डिसेंबर महिन्यात सुद्धा 19 आणि 28 तारखेच्या दिनमानाचा कालावधी आपल्याला नोंदवायचा. म्हणजे हा जो भाग 1 आहे ऋतू निर्मितीचा, हा ऋतू निर्मितीचा भाग 1 हा जून महिन्याचा आहे. मग आपल्याला सप्टेंबर महिन्यात सुद्धा अशा प्रकारची क्रिया करायची, अशा प्रकारचा चार्ट वहीमध्ये काढायचा आणि डिसेंबर महिन्यात सुद्धा अशा प्रकारचा चार्ट काढायचा 19 तारखेपासून ते 28 तारखेपर्यंत. आणि मग त्या ठिकाणी दिनमान किती आहे, रात्रमान किती आहे, सूर्योदय केव्हा झालाय, सूर्यास्त केव्हा झालाय याची माहिती आपल्याला तक्त्यामध्ये भरायची. आता या सगळ्या गोष्टीवरून आपल्याला असं लक्षामध्ये येईल की याचं भौगोलिक कारण काय, की कशामुळे असणार, याचं भौगोलिक स्पष्टीकरण काय. तर अशा प्रकारे जर माहितीचा विचार आपण केला तर 19 जून ते 28 जून या कालावधीमध्ये दिनमान आणि रात्रमानामध्ये बदल आपल्या लक्षामध्ये आला. आपल्याला माहिती आहे की आपल्या पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यासाठी 24 तास लागतात, ज्याला आपण पृथ्वीचे परिभ्रमण असं म्हणतो. आणि हा परिभ्रमणाचा जो कालावधी आहे तो आहे 24 तास. आपली जी पृथ्वी आहे ती साधारणतः ही पृथ्वी आपली पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असल्यामुळे काय होतं, पृथ्वीवरचे ठिकाण क्रमाक्रमाने हे या ठिकाणी अशा प्रकारे पूर्वेकडून पश्चिमेकडे जातात आणि अशा प्रकारे हे पृथ्वीचं परिवलन कायमपणे सुरू राहतं, ज्याला आपण पृथ्वीचे स्वतःभोवती फिरणे किंवा पृथ्वीचं परिवलन असं म्हणतो. या परिवलनामुळे अजून एक गोष्ट आपल्याला करता येते ते म्हणजे कालगणना. कालगणना म्हणजे सूर्योदय, मध्यान्ह, मग सूर्यास्त, मग मध्यरात्र, मग परत सूर्योदय, अशा प्रकारची कालगणना सुद्धा आपल्याला या पृथ्वीच्या परिवलनामुळे सहजपणे करता येते. अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी हे समजून येईल. आता आपल्याला पाठ नंबर 2 वर एक प्रयोग दिलेला आहे. त्या प्रयोगामध्ये असं दिलं आपल्याला की टेबलाच्या एका बाजूला, आता समजा या ठिकाणी टेबलाच्या एका बाजूला या ठिकाणी एक
बॅटरी लावलेली आहे, टॉर्च लावलेली आहे, तिचा उजेड या ठिकाणी पाडलेली आहे कागदावर. आता कागदावर उजेड पाडल्यानंतर तो जी काही विजेरी आहे, टॉर्च आहे, ती हलणार नाही अशा ठिकाणी ठेवायची. हलणार नाही अशा ठिकाणी ठेवून कागद आणि विजेरी यांच्या मध्ये मेणबत्ती किंवा एखादी जाड काठी ठेवायची. आणि जाड काठी ठेवल्यावर या ठिकाणी मेणबत्तीची सावली त्या कागदावर ज्या ठिकाणी पडेल त्या ठिकाणी खूण करून ठेवायची. आणि तुम्ही हा टेबल असा फिरवला, हलवला थोडाफार, तर काय होईल, या कागदाची, या काठीची किंवा मेणबत्तीची सावली सुद्धा हळूहळू हालायला लागेल, म्हणजे ती जागा सरकायला लागेल. कशामुळे? कारण कागदावर पडणाऱ्या सावलीचं जर निरीक्षण आपण केलं तर लक्षामध्ये येईल की आता या ठिकाणी समजा विजेरी आहे, ही मेणबत्ती आहे किंवा काठी आहे. या विजेरीचा जर प्रकाश जर पडला आणि ह्या कागदावर जर पडला तर काय होईल, हा या ठिकाणी पडेल. मग जर मी टेबल सरकवलं तर काय होईल, ही सावली थोडीशी आपल्याला बदललेली दिसेल, जागा दिसेल, म्हणजे सावलीची जागा या ठिकाणी बदललेली दिसेल. आता असं का झालं आपल्याला? भौगोलिक कारण काय, भौगोलिक स्पष्टीकरण काय या घटनेचं? तर या कृतीतून आपल्या लक्षात येईल की आपण टेबलाची जागा बदलल्यामुळे काय झालं, सावलीचं स्थान बदललं. म्हणजे काय झालं? म्हणजे झालं असं की ही आपली पृथ्वी अशी जागा बदलल्यामुळे काय झालेलं हे सगळं घडून आलेलं. जर पृथ्वीने जागा नसती बदलली तर म्हणजे पृथ्वीने फिरलीच नसती. तर आता जर समजा ही पृथ्वी आहे, या पृथ्वीवर आपण या भारतामध्ये राहतो, या भारतामध्ये आपण परभणी शहरामध्ये आहोत. आता जर समजा या ठिकाणी दुपारचे 12 वाजले असतील आणि तर या ठिकाणी या पृथ्वीच्या अर्ध्या भागावर दिवस आहे, पाठीमागच्या भागावर रात्र आहे. जर आपल्या पृथ्वीचं परिवलन थांबलं तर काय होईल, तर या अर्ध्या भागावर कायमचा दिवस राहील आणि पाठीमागच्या अर्ध्या भागावर कायमची रात्र राहील. केव्हा? जर पृथ्वीचं परिवलन थांबलं तर. पण असं घडत नाही, आपली पृथ्वीचं परिवलन सुरू राहतं. म्हणजे आपल्या पृथ्वीचं परिवलन सुरू राहत असल्यामुळं या पृथ्वीवर अशा प्रकारे दिवस आणि रात्र आपल्याला जाणवतात, होतात. आणि पृथ्वीवरची ठिकाणे क्रमाक्रमाने सूर्याच्या समोर येतात. एक ठिकाण सूर्याच्या समोर आलं की ते परत अंधारात जातं, म्हणजे सूर्योदय, मध्यान्ह, सूर्यास्त, मध्यरात्र, पुन्हा सूर्योदय, अशा प्रकारचं हे चक्र जे आहे हे दिन-रात्रीचं सुरू राहतं. अशा प्रकारे आपल्याला या उपक्रमाच्या आधारे सूर्याच्या उगवतीच्या आणि मावळतीच्या स्थानाचं जर वर्षभर निरीक्षण केलं, म्हणजे आपण जर वर्षभर जर सूर्याचं निरीक्षण केलं की सूर्य कोणत्या ठिकाणी मावळतो, कोणत्या ठिकाणी उगवतो, याचं जर वर्षभर आपण निरीक्षण केलं तर आपल्याला ही गोष्ट लक्षामध्ये येईल. आता आपल्याला प्रयोग क्रमांक 1.2 म्हणजे प्रयोग 1.1 जो आहे सावलीचा प्रयोग, आपण ती बॅटरी लावली होती, टॉर्च, त्या टॉर्चने काय केलं, आपण उजेड पाडला आणि टेबल थोडा सरकवला की ती सावली सुद्धा सरकली थोडीफार. तसं आकृती 1.2 मध्ये सुद्धा अशा प्रकारची आपल्याला दिलेली आहे. आता समजा या ठिकाणी हा सूर्य आहे, या ठिकाणी मी अशी काठी रोवली या ठिकाणी या भिंतीजवळ. आता जर समजा या ठिकाणी या काठीवर जर सावली पडली, वर्षभर जर निरीक्षण करायचं आपल्याला, तर ही काठीची सावली ज्या ठिकाणी पडेल त्या ठिकाणी अशी नोंद करून ठेवायची भिंतीजवळ 12 महिने. मग हळूहळू काय होईल, या काठीची सावली उत्तरेकडे जाईल, 6 महिने दक्षिणेकडे जाईल. मी तुम्हाला आधी सांगितलं उत्तरायण आणि दक्षिण आहे. 6 महिने पृथ्वीचं उत्तरायण असतं, 6 महिने पृथ्वीचं दक्षिणायन असतं. मग अशा प्रकारे या ठिकाणी हा प्रयोग जर आपण केला तर या ठिकाणी 5 ते 6 फूट लांबीची एक काठी घ्या. ती काठी एका भिंतीजवळ थोड्याशा अंतरावर अशी रोवून ठेवा. उदाहरणार्थ ही भिंत आहे, या ठिकाणी मी ती काठी रोवून ठेवलेली आहे. ही 5 ते 6 फूट उंचीची, एवढी 5 फूट उंच. आता निरीक्षण करा या काठीचं. मी तुम्हाला सांगितलं इकडे सूर्य आहे, ही काठी आहे. आता काठीची सावली इकडे पडणार. मग इथे निरीक्षण करा किती तारखेला काठीची सावली कोणत्या ठिकाणी होती. अशा प्रकारच्या ठिकाणी खूण करून ठेवा भिंतीवर. आणि सावलीच्या जागेमध्ये फरक पडत असल्यास त्यातील अंतर मोजा. म्हणजे अंतर हे मोजलं पाहिजे, किती फरक पडतो त्या सावलीमध्ये, या काठीच्या भिंतीवरील सावलीमध्ये फरक किती पडतो. अशा प्रकारे आपल्याला अंतर मोजायचे. या उपक्रमाच्या कालावधीमध्ये क्षितिजावर सूर्योदयाच्या आणि सूर्यास्ताच्या जागेचं निरीक्षण करायचं आणि
सूर्योदयाची जागा कोणती आहे, सूर्यास्ताची जागा कोणती आहे, याचंही आपल्याला या प्रयोगामध्ये निरीक्षण करायचं. आणि हे जर आपण निरीक्षण केलं तर या निरीक्षणाचा जो पुढचा भाग आहे तो भाग 2 मध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये आहे. म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये, डिसेंबर महिन्यामध्ये जेव्हा आपण अशाच प्रकारचं निरीक्षण करू तर या ऋतू निर्मिती भाग 2 मध्ये त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. आणि पहिल्या प्रकरणामध्ये मात्र हे 2 प्रयोग आणि हा एक दिनमान आणि रात्रमानाचा चार्ट, सूर्योदय सूर्यास्त आणि सावलीचा तो एक प्रयोग आणि दुसरा प्रयोग म्हणजे हा काठीचा प्रयोग जो आपण करू शकतो. आता आपल्याला सप्टेंबर महिन्यासाठी भरलेल्या तक्त्याच्या नोंदीचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे आपण आधी जूनच्या नोंदीचा अभ्यास केलाय, मग आपल्याला सप्टेंबरच्या नोंदीचा अभ्यास करायचा आहे. आणि सप्टेंबर महिन्यामध्ये नोंदवलेल्या काठीची सावली कोणत्या दिशेला होती, कोणत्या तारखेला दिनमान आणि रात्रमान समान होते, अशाच प्रकारे आपल्याला पाठाचा दुसरा जो भाग आहे पाठ क्रमांक 8 मध्ये 22 डिसेंबरच्या नंतर तो पाठ घ्यायचा. म्हणजे हा जो काही पाठ क्रमांक 8 आहे, प्रकरण 8वे ऋतू निर्मिती भाग 2, हा पाठाचा दुसरा भाग जो आहे तो 22 डिसेंबरच्या नंतर घ्यायचा आहे. कारण आपल्याला 22 डिसेंबर पर्यंत त्याची निरीक्षण नोंदवायची. जसं आपण पाहिलं जून महिन्यामध्ये 19 ते 28 जून पर्यंत निरीक्षण केले आपण. मग सप्टेंबर महिन्यात सुद्धा आपल्याला अशा प्रकारचा चार्ट करायचा आहे 19 ते 28 सप्टेंबरचा. मग डिसेंबर महिन्यात सुद्धा अशा चार्ट करायचा आपल्याला 19 ते 28 डिसेंबरचा. आणि मग त्या निरीक्षणाच्या नोंदीवरून आपल्याला ही गोष्ट सहजपणे लक्षामध्ये येईल की अशा प्रकारे या पृथ्वीच्या परिवर्तनामुळे, पृथ्वीच्या आपल्या स्वतःभोवती फिरण्यामुळे अशा प्रकारे आपल्या पृथ्वीवर दिनमान, रात्रमान, सूर्योदय, सूर्यास्त, मध्यान्ह, मध्यरात्र ह्या गोष्टी सातत्यानं सुरू राहतात. आणि याच्यामधूनच आपल्याला ऋतूंची निर्मिती कशी होते ती प्रक्रिया समजून येईल. कारण ऋतूंची निर्मिती कशी होणार आहे, एक 2 भाग. आता समजा ही पृथ्वी आहे, इकडे सूर्य आहे. मग सूर्याचे जर किरण या पृथ्वीवर पडले, आता इथं जर सूर्याचे किरण पडले, समजा उदाहरणार्थ हा भारत आहे, ओके, हा आशिया खंडाचा भारत आहे. इथे जर भारतावर जर सूर्याची जर लंबरूप किरण पडली तर काय होईल, तर या ठिकाणी उष्णता वाढेल. उष्णता वाढली म्हणजे काय होईल, उष्णता वाढली म्हणजे दिवस मोठा होईल. दिवस मोठा झाला म्हणजे काय होईल, त्या ठिकाणी प्रकाश जास्त मिळेल. प्रकाश जास्त मिळाला म्हणजे काय होईल, उष्णता वाढेल. उष्णता वाढली म्हणजे काय होईल, उन्हाळा ऋतू तयार होईल. याच्या विरुद्ध बाजूला काय होईल, सूर्याची लंबरूप किरण पडलेली नसती म्हणजे त्या ठिकाणी रात्रीचा कालावधी जास्त असेल. का छोटा असेल का मोठा असेल, या ठिकाणी जर दिवस मोठा असेल तर इकडे दिवस मोठा, रात्राला तिकडे रात्र लहान, दिवस मोठा. मग काय होईल, मग त्या ठिकाणी सूर्याची किरण पडणार नाही. मग सूर्याची किरण पडली नाही म्हणजे काय होईल, सूर्याची किरण पडली नाही म्हणजे त्या ठिकाणी थंडी येईल. आणि थंडी आली म्हणजे हिवाळा ऋतू येईल. म्हणजे पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्यामुळे, पृथ्वीच्या आयनामुळे, दक्षिण आयन आणि उत्तर आयनामुळे, पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे ऋतूंची निर्मिती होत असते. आणि ऋतूंच्या निर्मितीची ही माहिती आपल्याला प्रकरण 8 मध्ये भाग 2 मध्ये अभ्यासायची आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या प्रकरण 1 मध्ये ऋतूंची निर्मिती भाग 1 पाहिली. परिवर्तन, परिभ्रमण, दीपवर्ष, त्यानंतर तुमचे सूर्योदय केव्हा होईल, सूर्यास्त केव्हा होईल, दिनमान कसा काढायचा, रात्रमान कशी काढायची, आणि यानंतर मग तो सावलीचा प्रयोग, त्याच्यानंतर तो याचा प्रयोग, काठीचा प्रयोग, काठी धुवायची. अशा प्रकारे आपल्याला या सगळ्यांचा आधार घेऊन निरीक्षण करून आपल्याला या पाठामध्ये ऋतूंची निर्मिती भाग 1 हा पाठ समजून घ्यायला नक्कीच मदत होईल. विद्यार्थी मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला हा पाठ नक्कीच समजला असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना शेअर करा. आपण शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.